मित्रांनो, आपण चर्चा करतोय ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे की थोतांड आहे, आणि ते पाहताना आपण राशीचक्रामधील 4 राशींच्या वरती आपण चर्चा करतोय। चौथी रास आपण कुठली घेतली विचाराधीन, ती म्हणजे कर्क रास। मित्रांनो, त्याबरोबर तुम्हाला मी एका कर्क राशीच्या जातकाची गोष्टही सांगतोय। मित्रांनो, आज आपण त्या गोष्टीचा पूर्णविराम करू। नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर। मित्रांनो, तुम्ही जर ह्या व्हिडिओकडे जर आला असाल, हा व्हिडिओ पाहत असाल आणि मागचे जर 2 भाग बघितले नसाल तर ते नक्की बघा, कारण ते भाग तुम्ही बघितल्यानंतर त्या भागामध्ये दिलेली माहिती आणि ती गोष्ट तुम्हाला कळल्यानंतर ही उर्वरित गोष्ट तुमच्या लक्षात येईल। म्हणून पूर्वीचे पहिले 2 भाग बघा आणि मगच ह्या तिसऱ्या भागाकडे या, ह्या तिसऱ्या अध्यायाकडे या। ही एक कळकळीची विनंती आहे। आणि तुम्हाला माझे विचार काय पटत असतील, मी जे काय मांडतोय, मी काय विषय ठेवतोय ह्या ज्योतिषशास्त्रावरती, त्या जातकाबद्दल माहिती देतोय, त्या राशीच्या जातकाची माहिती देतोय आणि त्या जातकावरती एक गोष्ट सांगतोय। त्या गोष्टीचं तुमच्यावरती काय परिणाम होतोय, तुम्हाला काय कळते, मी कुठे कमी पडतोय की मग कुठे चुकतोय, हे तुम्ही सांगू शकता। तर ह्या राशीचा जो जातक आहे, कर्क राशीचा जातक, त्यांनी ह्या राशीच्या आपल्या परिवारामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या शेजाऱ्यापाजाऱ्यामध्ये किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये कोण असेल तर त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ त्यांनी पोचवावे। हे तिन्ही भाग, अशी माझी कळकळीची विनंती आहे। म्हणजे प्रत्येक राशीच्या जी रास मी यापूर्वी राशीचे जे व्हिडिओ बनवले आहेत तेही व्हिडिओ पाहावेत तुम्ही, आणि तेही व्हिडिओ तुम्ही पुढे पाठवावेत। म्हणजे त्या राशीच्या जातकांना त्या गोष्टी कळतील, त्या गोष्टीसुद्धा कळतील आणि त्यांच्या आयुष्यात आलेले त्यांचे स्वभाव गुणधर्म, त्या राशीची माहितीसुद्धा कळेल। बघा जमलं तर। मित्रांनो, आपण चर्चा करतोय ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे की थोतांड आहे, आणि ते पाहताना आपल्याला एक गोष्ट लक्षात आली आहे, ज्योतिषशास्त्र हे मानसशास्त्र आणि खगोलशास्त्रावरती आधारित आहे, आणि त्याला जोड आहे ती निसर्गाची आहे, सृष्टीची आहे। मित्रांनो, आपण त्याबरोबर राशीचक्र बघतोय, आणि त्या राशीचक्रामधील आपण चौथी रास विचाराधीन घेतलेली आहे। चौथी रास कोणती आहे तर ती कर्क रास, आणि या कर्क राशीचा चिन्ह कोणतं आहे, खेकडा आहे। त्या राशीच्या जातकाचा स्वामी कोण आहे तर चंद्र आहे। म्हणजे या चंद्राचा त्या राशीच्या जातकावरती परिणाम होत असतो, चंद्रग्रहाचा। आणि ह्या राशीचं तत्व आहे ते जलतत्व आहे। मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट आज जी मी तुमच्यासमोर मांडतोय, ही जी रास आहे कर्क रास, ही प्रभू रामचंद्रांची आहे, आणि ते मर्यादा पुरुषोत्तम होते। जी गोष्ट मी सांगतोय त्या गोष्टीमध्ये मी त्या जातकाचे द्विस्वभाव दाखवतोय। त्यांचे द्विस्वभाव कोणते आहेत तर त्यांनी केलेली चांगली कर्म आणि कुकर्म, असं म्हणायला हरकत नाही त्या गोष्टीमध्ये। तर ही जी रास आहे ही प्रभू रामचंद्रांची आहे। कर्क रास। प्रभू रामचंद्रसुद्धा कर्क राशीचे जातक आहेत, पण प्रभू रामचंद्राने असं कुठलंही कृत्य केलेलं नाही आहे। त्यांनी मर्यादा पाळलेली आहे, मर्यादेत राहून आपलं जीवन व्यापन केलेलं आहे, आपलं कार्य केलेलं आहे, आपलं कर्म केलेलं आहे। मग असं असताना मित्रांनो, आपल्याला प्रश्न पडतो की अमुक एक व्यक्ती जी काय महात्मा होऊन गेली, किंवा जो देवस्वरूप होऊन गेला, परमेश्वर स्वरूप होऊन गेला, अगदी उच्चभू झालेत, असे व्यक्ती आपल्याच राशीचे असतात। अमुक एका राशी, जी आपली रास आहे त्या राशीचे, त्या राशीमधले अगदी देवसुद्धा असतात, परमेश्वरसुद्धा असतात, त्यांचे स्वरूपसुद्धा असतात, किंवा महात्मे असतात, मोठी व्यक्ती असते, महान व्यक्तीसुद्धा असतात। मग त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक का? तर हे जे फरक आहेत ना मित्रांनो, हे ग्रहाचे जो भ्रमण आहे आपल्या कुंडलीमध्ये, तो कुठल्या घरामध्ये कुठला ग्रह आहे आणि त्याचं भ्रमण कशा प्रकारे, त्यानुसार प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वेगवेगळे त्याचे परिणाम होतात, भले ती एकाच राशीची असते तरी।
पण त्यांचा स्वभाव जो असतो ना, तो स्वभाव त्याच प्रकारे असतो. पण त्याबरोबर त्या राशीचा, आता जर आपण ही कर्क रास घेतली प्रभू रामचंद्रांची, तर त्यांचं जो लग्न रास आहे ती सुद्धा कर्क आहे. बऱ्याच वेळा काय असते, कर्क रास आहे. आता हीच रास रावणाची सुद्धा आहे मित्रांनो. प्रभू रामचंद्रांची रास सुद्धा कर्क आहे, रावणाची सुद्धा ही रास कर्क आहे. मग दोघांचे स्वभाव विभिन्न आहेत. कारण त्यांची जी कर्म करण्याचा जो रास आहे, म्हणजे लग्न रास आहे, ती रावणाची रास आहे, ती सिंह आहे. त्या सिंह राशीचा सुद्धा त्या जातकावरती परिणाम होत असतो. अहंकार लक्षात घ्या, सिंह राशीचा तो अहंकार आहे. त्यामुळे रावण ज्ञानी असूनसुद्धा, विद्वान असूनसुद्धा अहंकारी झाला आणि त्याने आपल्या आयुष्याची माती करून घेतली. पण प्रभू रामचंद्रांचे राससुद्धा जन्मराससुद्धा कर्क आहे आणि लग्नराससुद्धा, कर्मराससुद्धा काय आहे, ती सुद्धा कर्क आहे. त्यामुळे दोघांच्या जीवनामध्ये ज्या काय घटना घडल्या त्या तुम्हाला विभिन्न दिसतील. मित्रांनो, ही गोष्ट मला ह्या राशीतून दाखवायची होती, म्हणून हा मी तिसरा भाग घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, काय होते माहिती आहे का, विषय खूप मोठा आहे, याच्यावरती गहन विषय आहे. जेवढा विषय बोलायला जेवढं कमी आहे, तेव्हा एका 10-15 मिनटाच्या व्हिडिओमधून मी या गोष्टी तुम्हाला सांगू शकत नाही. त्यासाठी बरेचसे व्हिडिओ बनवावे लागतील, बरेचसे अध्याय बनवावे लागतील, बरेचसे भाग बनवावे लागतील. येत्या काळात मी प्रत्येक राशीवरती आणखीन काही माझे विचार मांडणार आहे. पण आता ही तुर्तास एक ढोबळ माहिती मी देतो आहे, जी माहिती सर्वसामान्य आहे असं समजतात, पण ती लोकांपर्यंत पोचलेली नसते. सर्वसामान्य समजतात, ही आम्हाला माहिती आहे, पण त्याचा मूळ आपल्याला माहीत नसतो. तो मूळसुद्धा मी तुमच्यासमोर आणतो आहे, त्याचं तात्पर्यसुद्धा तुमच्यासमोर ठेवतो आहे. त्यामुळे तुम्ही जे विचार करत आहे आणि जो मी विचार मांडतो आहे याच्यामध्ये फरक आहे. असो मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल, प्रभू रामचंद्रांची आणि रावणाची राससुद्धा कर्क रास होती, पण दोघांच्या विचारधारेमध्ये भिन्नता होती. त्याला कारण तुम्हाला मी सांगितलं आहे थोडक्यात. यावरती एक मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे प्रभू रामचंद्रांवरती, तुम्ही जाऊन तो पाहू शकता. असो मित्रांनो, आता आपण गोष्टीकडे वळूया. मी गोष्ट कुठे सोडली होती की ती जी डुलाबाई, त्या डुलाबाईने जे व्यवसाय चालू केला होता तिच्या पतीच्या साह्याने, मदतीने, त्या व्यवसाय तो करताना ती कुठेतरी भरकटली आणि त्याच्यावरती, त्या भरकटल्यावरती तिच्या आयुष्यात जी एक व्यक्ती आली, या व्यक्तीने तिची दिशाभूल केली, तिच्या आयुष्यात संभ्रम निर्माण केला. त्याबरोबर तिचे भावंडसुद्धा त्याला कारणीभूत होते. आणि तो ज्याने ही गोष्ट, याच्या आयुष्यात ही गोष्ट घडली आहे, तो संदेश, ह्याच्याही आयुष्यात त्याच्या आयुष्याची त्यावेळी काय झालं होते, उलथापालथी घडत होत्या. आर्थिक स्थिती त्याची डामाडोल झाली होती. त्यामुळे सर्व नकारात्मकता होती त्याच्या दृष्टीने. त्या संदेशच्या आयुष्यात नकारात्मकता होती. पण मित्रांनो बघा, मी काय म्हणालो, प्रभू रामचंद्र, मर्यादा पुरुषोत्तम राम, पण ह्या महिलेने आपली मर्यादा ओलांडली आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये, त्याच्या परिवारामध्ये, म्हणजे सांसारिक जीवनामध्ये कलह निर्माण झाले आणि त्या कलहाचा परिवासन पुढे विपरीत होत गेला. म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, प्रभू रामचंद्रांची रास कर्क रास, आणि असं असतानासुद्धा परत एक आपत्ती आपल्या पोटी आहे. त्या आपत्त्याचाही विचार त्या महिलेने केला नाही, त्या डुलाबाईने केला नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, कारण तिला जी हे होती, साथ होती, तिच्या भावंडांची होती. कारण भावंडांना मतलब साधायचं होतं. म्हणजे काय, आता तुम्ही म्हणाल कसला मतलब, तर त्यांना एक बिनपगारी फुल अधिकारी एक व्यक्ती हवी होती. ती व्यक्ती त्यांनी ह्या स्वरूपात मिळवली. चला, कारण ही सुगरण आहे, जेवण बनवते आहे, अन्न आपल्याला विविध प्रकारचे हे काय म्हणतात, पक्वानं बनवून घालते आहे. म्हणजे लग्नापूर्वी ती करून घालत होती, कारण तीच घर बघत होती.
तिच्या आईची जी अवस्था झाली होती त्याच्यामुळे तिलाच घर ते बघावं लागत होतं. पण त्यांची जी चटक होती जिभेचे चोचले होते ते पूर्ण होत नव्हते. मग ते पूर्ण कसे करायचे? तर ही एक संधी चालून आलेली आहे, त्या संधीचा फायदा घ्यायचा आणि तिच्या सांसारिक जीवनामध्ये बिब्बा कालवायचा. मित्रांनो, जरी बाहेरची व्यक्ती येऊन आपल्या आयुष्यात बिबा कालवत असली तरी आपले जे नातेसंबंध असतात, मग एक भाऊ बहीण असो कोणी असो, त्यांनी समजून घ्यायला पाहिजे आपल्या भावाची काय विचारसरणी आहे, आपल्या बहिणीची काय विचारसरणी आहे, आपल्या आईवडिलांची काय विचारसरणी आहे. म्हणजे त्याने आपल्या कुटुंबाचा विचार केला पाहिजे, प्रत्येक त्या कुटुंबातील सदस्याने. पण तसं घडलं नाही. तिची दिशाभूल झाली. ती आपल्या भावंडांच्या भ्रमाला बळी पडली आणि एक ती व्यक्ती आली होती. त्या व्यक्तीला काय साध्य करायचं होतं, म्हणजे मतलब साधायचा होता. आता जी त्रयस्थ व्यक्ती आहे, जी ज्यावेळी येते एखाद्या महिलेच्या किंवा एका पुरुषाच्या आयुष्यात, त्याला काय साध्य करायचं असते? जर ती विवाहित असेल तर पुरुष किंवा ती स्त्री ते साध्य काय करत असते? त्यांना शरीर सुखच साध्य करायचं असते. मित्रांनो, लक्षात घ्या, त्यांच्या नजरेसमोर त्यांचं उद्दिष्ट एकच असते की त्या स्त्रीकडून किंवा त्या पुरुषाकडून शरीर सुख किंवा आर्थिक सुख किंवा शारीरिक सुख मिळवायचा. जर ती महिला व्यावसायिक असेल, उद्योजक असेल तर आर्थिक आणि दोन्ही झाल्या ना, शारीरिक सुख मिळेल. तो पुरुष जर व्यावसायिक असेल, त्याचा व्यवसाय चांगला असेल, तो कामाधंद्याला चांगला असेल, नोकरी चांगली असेल, तर त्याच्याकडून शारीरिक सुख आणि पैशाचं सुखसुद्धा मिळालं. म्हणजे ही विचारधारणा असते त्या त्रयस्थ व्यक्तीची, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो. ही गोष्ट त्या महिलेला, त्या डुलाबाईला लक्षात यायला हवी होती. आणि जी व्यक्ती तिच्या आयुष्यात आली आहे त्या व्यक्तीचं प्रेमविवाह झाला आहे. मित्रांनो बघा, किती विसंगती आहे, किती हास्यास्पद गोष्ट आहे. जी व्यक्ती आयुष्यात आली आहे त्या व्यक्तीचं जो विवाह झालेला आहे तो प्रेमसंबंधाचा आहे, लव्ह मॅरेज झालेलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, ज्यांनी आपला प्रेमविवाह केलेला आहे, आपल्या पत्नीवरती प्रेम करून, म्हणजे त्या महिलेवरती प्रेम करून लग्न केलेलं आहे, असं असताना तो दुसऱ्या महिलेकडे बघतोय, याचा अर्थही त्या डुलाबाईला कळला नाही, कारण तिने मर्यादा ओलांडली. मित्रांनो, रामायणामध्ये एक गोष्ट आहे, लक्ष्मणाने जी लक्ष्मण रेषा खेचली, आपण म्हणतो लक्ष्मण रेषा, ती लक्ष्मण रेषा म्हणजेच मर्यादा. ती मर्यादा ओलांडल्यामुळेच सीतेने सुद्धा ती मर्यादा ओलांडली. मित्रांनो, ती लक्ष्मण रेषा ओलांडली आणि ती रावणाच्या त्या बळी पडली, दिशाभूलाला. रावणाने काय केलं होतं? वेशपरिवर्तन, मुखवटा घालून तो तिथे आला होता, वेशपरिवर्तन करून आला होता आणि त्या सीतेला सुद्धा त्याने भ्रमित केलं. म्हणजे सीतासारखी मर्यादेत राहिलेली स्त्री, ती सुद्धा काय झाली? तिची सुद्धा दिशाभूल झाली. मग तुम्ही एका सामान्य स्त्रीची काय अवस्था असू शकते? आणि तीच नेमकी गोष्ट तिच्या बाबतीत घडली. आणि त्याच्यामुळे काय झालं? तिच्या ह्याच्यामध्ये संसारामध्ये बिब्बा घातला गेला, तिच्या संसारामध्ये कलह निर्माण झाला आणि ते कुटुंब विभक्त झालं, ते परिवार विभक्त झालं. आता मला माहिती नाही आता काय चाललं आहे त्यांचा विषय, पण त्या काळामध्ये म्हणजे तुम्ही विचार करा, मर्यादा ती लक्ष्मण रेषा त्या स्त्रीने ओलांडली, त्या स्त्रीने ते लक्ष्मण रेषा ओलांडली, ती आता काय परिणाम भोगते आहे. शेवटी मित्रांनो सांगा, ज्या व्यक्तीने प्रेमविवाह केला आहे ती व्यक्ती जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात येते आहे, त्याचा उद्देश काय असेल? त्या व्यक्तीचा काय उद्देश असेल? एवढं समजून न घेण्या इतका आपण मूर्ख असतो का? किंवा आपली भावंड आता विवाह झाल्यानंतर आपल्याला काय करतायत? आपली दिशाभूल करतायत, आपल्याला संभ्रमित करतायत. आणि ठीक आहे,
आपण गेलो आपल्या भावंडांकडे, त्याच्यानंतर आपली भावंडं आपल्यावर कशी वागतायत, काय वागतायत, काय आपल्याकडून आपली मतलब साधून घेत आहेत, हेही लक्षात नाही येण्यासारखी परिस्थिती नसतं मित्रांनो. पण अहंकार, मित्रांनो लक्षात घ्या, मी शब्द काय वापरला, अहंकार. जो रावणामध्ये होता, जो रावणामध्ये अहंकार होता, म्हणून तो ज्ञानी असून, विद्वान असून, पंडित असून, तो ब्राह्मण असून, ज्याला ब्राह्मण म्हणजे कोण, ज्याला ब्रह्मांडाचं ज्ञान आहे, तो ब्राह्मण म्हणजे प्रभू रामचंद्रांपेक्षा तो ज्ञानी होता असं म्हणायला हरकत नाही. आणि असं असताना त्याचा तो अहंकार, आणि त्या अहंकारानेच त्याची माती केली. मित्रांनो लक्षात घ्या, तो लबाड स्वार्थी नव्हता, तो लबाड नव्हता. तो लबाड असता तर तो हे असता, तामसी असता, तर त्याने त्या सीतेचं सुद्धा काय केलं असतं, सीतेवर सुद्धा बळजबरी केली असती. मित्रांनो लक्षात घ्या, त्याने एक प्रयत्नसुद्धा केला अहंकारापोटी, पण ती गोष्ट सीतेने सुद्धा हाणून पाडली. पण तरीसुद्धा तो जबरदस्तीने करून, काही करून ही गोष्ट साध्य करू शकला असता. पण शेवटी तो सुद्धा, त्यांनी सुद्धा कुठेतरी मर्यादा पाळली, कारण तो ज्ञानी होता आणि त्याला तिचा होकार हवा होता, आणि ती होकार मिळवून, सीतेचा होकार मिळवून त्याला विवाह करायचा होता. पण त्याचा अहंकार, आणि अहंकारामुळे शेवटी त्याचा वध करावा लागला. त्याच्या भावंडांचा वध झाला, त्याच्या पूर्ण त्याच्या पूर्ण राज्याची वाताहत झाली. त्याला कारण फक्त अहंकार. मित्रांनो अहंकार ले डुबता है, अहंकार घेऊन बुडवतो आपल्याला, आपल्या सकट. अहंकार आपल्या स्वतः सकट त्याला डुबवतो, बुडवतो. आणि हीच गोष्ट त्या रावणाची सुद्धा आली. त्या रावणाची रास कोणती होती, तर ती कोणती, तर कर्करास. मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल, ही जी गोष्ट आहे, मी ज्या गोष्टी तुमच्यासमोर ठेवतोय, मांडतोय, त्याच्यामुळे मागे उद्देश आहे की तुम्हाला मी बोधसुद्धा करतोय, तुमच्या मी काही गोष्टी लक्षात आणून देतोय. आपल्या त्या ग्रहताऱ्यांचा आपल्यावरती होणारा परिणाम, त्या परिणाम होत असताना आपल्याला एक गोष्ट कळते की आपण काय चुकतो आणि काय बरोबर आहे. त्याच्यासाठी ज्योतिषाकडे जायची गरज नाही तुम्हाला, त्या ज्योतिषशास्त्राचं ज्ञान आहे त्याच्याकडे पण जायची गरज नाही. आपल्याला कळते मी हा जो निर्णय घेतोय हा योग्य आहे की अयोग्य आहे. रावणालाही कळत होतं आपण हा घेतलेला निर्णय, भगवान शंकरानेही त्याला रोखलं होतं, रामानेही त्याला शेवटी रोखलं होतं की बाबा ठीक आहे, आता तुझे भावंड गेलेली आहे, तुझा मुलगा गेला आहे, आता तरी तू थांब. कळत असते पण ते वळत नाही, कारण वळवून घ्यायची इच्छा नसते, कारण तो अहंकार त्यांना वळवू देत नाही. मग आपण फक्त त्या ग्रहताऱ्यांना दोष देऊ शकतो का, तर नाही. तर ह्याला म्हणतात, काय म्हणतात, सायकोलॉजी, मानसशास्त्र. मग त्या मानसशास्त्राचा अभ्यास करून, विचार करून आपल्याला कुठे थांबायचं आहे, कुठे रोकायचं आहे, कुठे आपल्याला थांबायचं आहे आणि कुठे आपल्याला रोकायचं आहे, हे आपल्याला समजायला पाहिजे. मित्रांनो मला हे जे तुमच्याकडे मी हा विषय घेऊन आलो आहे, सनातनी वास्तव, आणि त्याबरोबर मी सनातनी वास्तव या विषयामध्ये विविध विषय तुमच्यासमोर ठेवतोय. आता आपले विषय चालू आहे तो म्हणजे ज्योतिषशास्त्र. त्या ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून तुम्हाला मी काहीतरी वास्तव सांगतोय. आणि हे फक्त व्हिडिओ बनवायचे आहेत किंवा मला पैसे कमवायचा आहे व्हिडिओ त्या यूट्यूबच्या मार्फत, हा माझा उद्देश नाही आहे. माझे जे काय ज्ञान मिळवलं आहे, जे काय मी अभ्यास केला आहे, तो अभ्यास, जो ज्ञान, ते तुमच्यापर्यंत मला पोचवायचं आहे आणि तुमच्यामध्ये असलेला जो अज्ञान आहे तो दूर करायचा आहे. हाच एकमेव उद्देश आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, एकाच राशीचे प्रभू रामचंद्र आणि रावण, आणि त्याच राशीची ती दुलाबाई. आता त्यांच्या आयुष्यात काय घडलं, काय घडते, त्या दुलाबाईच्या आयुष्यात पुढे काय घडते त्याची जाणीव मला माहिती नाही आहे. पण शेवटी तिच्या आयुष्यात, तिच्या त्या संसारामध्ये तिने बिबा फिरवला, तिने आपल्या संसाराची माती केली. आणि एवढं करून तिने काय मिळवलं असणार, तर काही नाही. मला तरी असं वाटते, तिची जी मी ती पत्रिका बघितली आहे किंवा त्या संदेशी पत्रिका बघितली आहे, त्याच्यानुसार मला असं काही दिसलं नाही की तिच्या आयुष्यात काय परिवर्तन झालं आहे, काय खूप चांगलं घडलेलं आहे.
असं होऊ शकत नाही, कारण तिच्या कुंडलीमध्ये एक गोष्ट आहे मित्रांनो, तिच्या कुंडलीमध्ये पुनर्विवाह नाही आहे. महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, पुनर्विवाह नाही आहे तिच्या कुंडलीमध्ये. त्यामुळे ती दुसरं लग्नच करू शकत नाही, दुसरं लग्नच करू शकत नाही. मग तिने काय साध्य केलं? आपलं असलेलं भावी आयुष्य उद्ध्वस्त करून, आपलं पत्नी जीवन हे उद्ध्वस्त करून तिने काय मिळवलं? कारण तिच्या आयुष्यात पुनर्विवाह नाही आहे. बाबा चला पुनर्विवाह करून तिने परत गेली आहे, पण ते करूनसुद्धा तिने काय केलं आहे? माती खाल्लेली आहे. शेवटी ते आयुष्यात कधीच आपल्याला न्याय देऊ शकत नाही, कारण तिने काय केलं आहे? गद्दारी केली आहे, खोटेपणा केला आहे, लबाडी केली आहे आपल्या स्वतःशी. मित्रांनो लक्षात आलं का? आपल्या वैवाहिक जीवनाशी, आपल्या अपत्याशी, आपल्या पतीशी. अशी व्यक्ती कधीही आयुष्यात सुखी राहू शकत नाही. मित्रांनो, गोष्टीचं स्वरूप तुमच्या लक्षात आलंच असेल. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.